आज दिवसभरातल्या दोन मोठ्या बातम्या ज्या आहेत त्या दोन मोठ्या बातम्यांचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर त्यापैकी पहिली बातमी जी आहे ती राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे असं बीडमधल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं वक्तव्य केलेलं आहे। ही एक मोठी बातमी आहे, सविस्तर आपण बघणार आहोत पुढे। आणि दुसरी एक मोठी बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांचा शिरकाव झालेला आहे। तर ही अशी दुसरी बातमी आहे। तर पहिली बातमी कोणती आहे? तर पहिली बातमी आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांच्याकडून धोका आहे अशी ही बातमी आहे। आणि बीडमधल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं हे वक्तव्य केलेलं आहे। तर मित्रांनो, आता रुपाली चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असण्याचं कारण काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की राज्यभरामध्ये आता चर्चेत असलेलं जे भोंदूबाबा खरात अशोक खरात याचं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या गुंतलेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामासुद्धा याच प्रकरणामध्ये द्यावा लागला आणि तो सुनेत्रा पवारांनी तो राजीनामा त्यांना द्यायला लावला। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्षपद हे सुद्धा रुपाली पाटील चाकणकर यांच्याकडे होतं आणि चाकणकरांना त्याही पदावरती पाणी सोडावं लागलं। तर अशा पद्धतीच्या घटना घडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही कार्यकर्त्यांना असं वाटतंय की रुपाली पाटील चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना धोका होऊ शकतो। कारण खरात प्रकरण जे आहे हे अतिशय आता ट्रेंडिंगमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि खरातच्या डायरीमध्ये खूप काही खुलासे होत आहेत, खूप काही माहिती त्याच्यामधून बाहेर येत आहे। तर ह्या अनुषंगानं सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशा पद्धतीची धारणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि असाच प्रश्न आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांना पत्रकारांनी विचारला। त्यावरती संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये अशा घटनांमधून धोका संभवू शकतो, त्यामुळे सुनेत्राताई पवार यांनी काळजी घेणं जरुरी आहे। तर ही एक बातमी होती आणि या बातमीचं हे स्पष्टीकरण। त्यानंतर दुसरी बातमी काय आहे? तर दुसरी बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज मोठं वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार म्हणालेले आहेत की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांचा शिरकाव झालेला आहे। तर शरद पवारांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांचा शिरकाव झालेला आहे, यावरून शरद पवार यांना असं दाखवून द्यायचं आहे की वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन गट वारकरी संप्रदायामध्ये आहेत। म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे तो हिंदू संस्कृतीशी जोडला गेलेला आहे किंवा हिंदूंना मानणारा असा तो संप्रदाय आहे। परंतु शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये फूट पडू शकते। वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीची लोक आहेत, त्याचबरोबर काही मुस्लिमसुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आहेत। परंतु शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे मात्र वारकरी संप्रदायामध्ये चलबिचल होण्याची शक्यता आहे। आणि याबद्दलसुद्धा संजय शिरसाटांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावेळेला संजय शिरसाटांनी याच्यावरती उत्तर दिलेलं आहे। संजय शिरसाट म्हणाले की शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। वारकरी संप्रदायामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र आहेत, अशा पद्धतीनं संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। तर मित्रांनो, दिवसभरातल्या या दोन मोठ्या ट्रेंडिंग बातम्या होत्या आणि याच्या पाठीमागे काय आहे ते सुद्धा मी आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।